थँक्यू. लाजवाब फटका शॉर्ट बॉलचा वापर सध्या फलंदाजाच्या वरती केलाय सिद्धू वरती आणि त्याच्याच माध्यमातून हा ठोकलाय सिक्सर. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळी केलाय परंतु हा बॉल चांगला आहे हेच पंच इथे दर्शवत आहेत. डॉट बॉलची सांगता इथे होतीये. इथून जर पाहिलं तर चांगला बॉल डिलिव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत या षटकामध्ये जर विचार केला तर षटकार आल्यानंतर कमबॅकचे सिग्नल ते मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून इथे दिलेत. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या बॉलवरती स्वॅगने झालं होतं आणि त्याच्याच माध्यमातून जर पाहिलं तर आता डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळतीये. अब्रम तयार गोलंदाजी मार्गवरती ओव्हर द विकेट होईल तयार. पुढचा बॉल चांगलाच बॉल टाकलाय परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय आणि त्याच्यामुळे सध्या वाईटचा सिग्नल तो मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. एक वाईटचा सिग्नल टीमची धावसंख्या ती मात्र वाढेल जाऊन पोहोचेल फलकावरती 7 रन्स आणि स्कोर कार्ड. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा सिल्वर स्टार चषक 2026 एक गाव एक संघ आज लॉर्ड आपण प्रमाणे पाहतोय आणि आजचा दिवस शुक्रवारचा दिवस आपण पाहत आहे. फ्रायडेचा दिवस. आज धमाकेदार मॅचेस नक्कीच पाहायला मिळतील या संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याचबरोबर दुपारच्या सत्रामध्ये देखील. हा बॉल चांगलाच बॉल टाकलाय विकेटचं पतंग होईल आणि परतावं लागेल फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला. आदरा बसेल टीमला. शनिदेव कृपा आगाशी संघाला. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या क्रिकेटच्या नगरीमध्ये व्यक्त करतोय. तमाम प्रेक्षक वर्ग आता जुडलेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देखील प्रेक्षक वर्ग जुडलेत. त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. शनिदेव कृपा आगाशी संघाचा 12वा खेळाडू विनंती करतोय आपण या समालोचन कक्षामध्ये जेणेकरून आपली नावं आपल्यापर्यंत पोहोचणं ती गरजेची गोष्ट आहे. चला वारंवार सूचना देणं हे योग्य ठरत नाही कारण लाईव्ह टुर्नामेंट आहे. पुढचा बॉल राऊंड विकेट. हलक्यात आणि फक्त बॅटचा फ्लो बंद केला यावेळी आणि डीपमध्ये खेळाडूला निवडलाय जोपर्यंत येईल फक्त एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त होईल. टीमची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचेल. 8 रन. 8 धावा फलकावरती आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र हळूहळू आपण दुपारच्या सत्राकडे वळतोय. आणि इथून जर पाहिलं तर आता गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतील. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावरती चालू आहे. 3 बॉल फेकून झालेत. हा चौथा बॉल शॉर्ट ऑफ लेन. बिग हिट करण्याचा प्रयत्न जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत 4 धावांकरता येतोय हा चौकार. 4. थँक्यू. क्रॉस बॅटचा वापर इथे सध्या केलाय. क्रॉस बॅटने स्ट्रोक कोण म्हणतं घातक ठरतं. यावेळी चौकार ठोकलाय फलंदाजाच्या माध्यमातून भावेशच्या बॅटमधून. पहिलाच बॉल त्याने फेस केला भावेशने आणि त्याच्यावरती सध्या हा चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल ती मात्र लागली आहे फलकावरती 12 रन्स आणि स्कोर कार्ड. पुढचा बॉल राऊंड विकेट. जोरात टाकलाय फुलर लेंथवरती बॉल. त्याला विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला चकमा दिला या बॉलने. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता आणखीन एक चौकार. 4.
थँक्यू. आता पीस डार्क इथे केली जाते. सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या फलकावरती 16 अविनाश तांडेल आपल्याला पाहायला मिळत आहेत पीस डेकोरेटरचं काम करत असताना. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीला आलं. या पहिल्या षटकामध्ये टीमची टोटल उभारली आहे 16 लॉस ऑफ 1 विकेट. आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज जॉईंट होतील. क्रमांक दुसरं षटक हाताळणी करता नेस्टर दंबा आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक दुसरं त्या हाताळणी करता तो आलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. हे षटक दुसरं. आपल्याला फिल्डिंगची व्यूहरचना इथून पाहायला मिळते. डीपमध्ये खेळाडू हे चांगलीच उपस्थिती केलेत. पहिला बॉल स्विंग प्राप्त केला होता बॉलने. थोडा काळ बॉल हवेमध्ये स्विंग घेत असताना बॅटच्या फ्लोवरती लागलाय बॉल. त्यानंतर एक धाव इथे ॲड होईल. टीमची धावसंख्या 17 वरती 17 लॉस ऑफ 1 विकेट. सध्या आपण जर पाहिलं तर सिल्वर स्टार चषक 2026 आपण पाहत आहे पाटील नेटवर्क. त्याचबरोबरीने ते जेही प्रेक्षक वर्ग जुळले त्यांचंही करूयात सहर्ष स्वागत. दूरवरूनच वळवलाय काटा मोड केलाय आता फलंदाजाचा. थोडासा दूरवरती टाकलाय. लेग कटरचा वापर, लेग ब्रेक ह्या सर्व काही गोष्टी आहेत या गोलंदाजाकडे. त्यामुळे या चर्चेत राहणारा खेळाडू आहे. चर्चेत राहणारं नाव आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाही वळवलाय. चांगलाच बॉल डिलिव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात फुटवर्क ते तर आहे परंतु बॉलला जज करता आलेलं नाहीये. त्याच्यामुळे सध्या लगातारचे 2 बॉल डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजीचं पृथ्वीकरण सध्या आता दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. आता क्षेत्ररक्षण देखील आता जर पाहिलं तर डीपमध्ये आता थर्ड मॅन घेतला जातोय. त्याचबरोबर लॉंग लेग सध्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एकदा निष्फळता हाती लागली आहे का तर नाही. पंचांचा सिग्नल इट इज अ वाईट. एक अवंतर धाव आता मात्र जॉईंट होईल फलकावरती आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 रन संधी स्कोर कार्ड. या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि त्यावरती जर पाहिलं तर चांगले मॅचेस मैदानामध्ये रंगतायत. हा समोर वळवला आहे. चांगलाच बॉल टाकलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केली जाते. फलंदाज बाद आणखीन एक आदरा बसेल. आदरा क्रमांक दुसरा विकेटचं पतंग फलंदाज बाद. थँक्यू. पारितोषिक देखील आले. जर डिवॉन इथे जर झेल टिपला तर मग पारितोषिक आहे संकल्प यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं. आता पारितोषिक या मॅचमध्ये रंगतायत. आता पाहूया त्या पारितोषिकाचे हकदार देखील ठरतील का कारण महत्त्वाचा सामना आहे. पहिल्या ग्रुप ए मध्ये अधिराज्य गाजवलं घरज स्पोर्ट्स या संघाने. त्यानंतर आता ग्रुप बी चे सामने आपण अनुभवत आहेत मैदानामध्ये. जिथे पहिला सामना चालू आहे शनिदेव कृपा आगाशी आणि साईनाथ अर्नाला या 2 संघाच्या विरोधामध्ये आपण पाहत आहे. फाईट रंगतदार आहे. फाईट अगदी जर पाहिली तर चांगल्या रीतीची आहे दोन्ही संघांमध्ये कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. त्यांच्याकडे जिंकण्याची जिद्द आहे, चिकाटी आहे, आत्मविश्वास आहे परंतु त्या गोष्टी मैदानामध्ये त्यांना एक्झिक्यूट त्या कराव्या लागतील. पुढचा बॉल फ्रॉम द विकेट. नेस्टर तयार. वा काय बॉल टाकलाय परंतु थोडंसं जास्तच स्विंग प्राप्त केलंय. वाईटचा सिग्नल तो मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. अर्शू स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे. नेस्टर तयार. हा बॉल थोडासा बॅटची घेत असताना कॅचचा कॉल देखील गेला होता परंतु थोडासा दूरवरती टाकलाय फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूच्या माध्यमातून आणि त्यावरती एक टप्पा जोपर्यंत गॅदर करतायत कॅरी करतायत
थ्रोही केलाय, कुठली धाव ती मात्र इथे मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आणखीन एकदा वळवण्याचा प्रयत्न, परंतु जास्त जवळ प्राप्त करतायत. ऑफ साईड ऑफ स्टंप पंच वळतायत. आणखीन एकदा वाईटचा सिग्नल. धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचते फलकावरती 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. बॉलर तयार. हा बॉल थोडासा परत पुढे एकदा चांगलाच बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. स्विंग जास्त प्राप्त करते या बॉलवरती आणि बोट रोल करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यावरती एक सिंगल धाव ती मात्र जॉईन होईल. अखेरच्या बॉलवरती एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. लॉस ऑफ 2 विकेट. 2 षटक संपलेत. शेवटचं षटक कुठला गोलंदाज येईल, डेथ ओव्हर कुठला गोलंदाज जबाबदारी स्वीकारेल हेही पाहूयात. तोपर्यंत ऐकूयात एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. पहिल्या 2 षटकाच्या समाप्ती केलेस 21 या गड्यावरती टीमची धावसंख्या आपण सध्या अनुभवू शकताय. आता गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक अंतिम. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर हाताळण्याकरता आता गोलंदाजी मार्गवरती संदीप. करवत. खूप काळ अधिराज्य गाजवलं या खेळाडूने. आज बोलबाला राहिलाय ओल्ड खेळाडूंचा या टीम मध्ये, परंतु संदीपचं स्वागत या षटकाराने केलंय फलंदाजाने. हा ठोकलाय ऑन साइडला. ब्लास्ट करत असताना सिक्सर. थँक्यू. चांगला फटका इथे थोडासा फेस मध्ये टाकलाय. शर्यवरती जाण्याचा प्रयत्न आणि संदीप वरती चढवला हल्ला, परंतु हा बॉल चांगला टाकलाय. परंतु नशिबाची साथ ती सध्या मिळत असताना टीम शनिदेव कृपा आगाशी संघाला उपरवाला जबी देता छप्पर फाडके आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. थँक्यू. बाईच्या स्वरूपात या 4 धावा जॉईंट होत आहेत. 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या वाढली आहे 31 वरती. लोअर फुलडेस बॉल ऑन साइड वळवलाय. डीप मध्ये खेळाडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्याला थोडासा धक्का देण्याचा प्रयत्न आणि जोपर्यंत धक्का दिला या बॉलने दगा देत असताना त्यावरती 2 धावा इथे कंप्लीट त्या मात्र केल्या जात आहेत. हर्षू आहे स्ट्रायकिंग एंडवर ज्याचा पाहायला मिळतो. लेफ्ट हँडर बॅटर आहे ज्याच्या बॅटमधनं 5 बॉलमध्ये 9 धावा बनवलेत. रुपेचा जर विचार केला तर 2 बॉल त्याने फेस केलेत आणि 2 धावा त्याने बनवलेत. वैयक्तिक धावसंख्या आपण त्याची पाहत आहे. पुढचा बॉल. हा बॉल ऑन ड्राईव्ह करत असताना फटका सजवलाय. डीपमध्ये खेळाडू आहे. वाईडिश लॉंग ऑन जोपर्यंत बॉलवरती येईल आणि त्यावरती एक सिंगल धाव. आता मात्र इथे जॉईंट होईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फळकावरती. एकंदरीत जर पाहिली तर 34. लॉस ऑफ 2 विकेट्स. 34 धावसंख्या. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 2.4 बॉलच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या आपण फळकावरती पाहत आहे. एक चांगली स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. ग्रुप बी चे सामने. हा पहिला सामना. यानंतर होणारा सामना यज्ञेश इलेव्हन अर्नाला किल्ला आणि जय हनुमान गावठण. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये जॉईंट राहायचं नाणेफेकी करता. दोन्ही टीमच्या कॅप्टनला त्वरित विनंती करतोय आपण इनिंग ब्रेकमध्ये जॉईंट राहायचं टॉस करण्याकरता. पुढचा बॉल दूर वळवण्याचा प्रयत्न या बॉलला केलाय आणि चांगलाच बॉल इथे सध्या पाहायला मिळतोय. ही खासियत आहे या गोलंदाजाची. संदीप खरवतचा हा बॉल अगदी वेगात टाकला होता. वळण देखील थोडंसं हलकासा प्राप्त केलं आणि त्याच्यामुळे सध्या बीट करत असताना फलंदाजाला पाहत आहे. एकंदरीत 5 बॉल फेकून झालेत या शेवटच्या षटकातील. शेवटचा बॉल हाताळण्याकरता आता हाताळतोय
गोलंदाज संदीप ओव्हर द विकेट, उडवण्याचा प्रयत्न, परंतु आता इथे फॉलो थ्रू मध्ये जेलची संधी. कॉलिंग चांगली आहे आणि त्याच्यामुळे सध्या या अंतिम बॉलवरती विकेट प्राप्त होईल. आणि पहिल्या पारीमध्ये इथे टीमने बनवलेत एकंदरीत जर पाहिलं तर फळकावरती धावसंख्या लागली आहे 34-35 लक्ष हे समोर ठेवलंय. 18 बॉल आणि 35 समीकरण साईनाथ अर्नाला संघाला. पाहूयात काय घडेल येणाऱ्या इनिंग मध्ये. तोपर्यंत जाऊयात आपण डीजे कडे आणि त्यानंतर टॉस कडे देखील वळणार आहोत आणि त्यानंतर पुढील इनिंगचं जे रूपरेषा आहे ते आपल्यासमोर मांडतील किशोरजी मडवी दादा. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित जॉईंट व्हायचे टॉस बॉक्स मध्ये. यज्ञेश शिलवण अर्नाला किल्ला संघाचा कॅप्टन, तसेच जय हनुमान गावठण संघाचा कॅप्टन. आणि आदरणीय विजयजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ताने करूयात या मॅचची नाणेफेकी. आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. चला आदरणीय मान्यवरांना विनंती करतो या टॉस इथे केला जाईल. आदरणीय विजयजी पाटील दादा आपल्याला विनंती आहे या आपल्या शुभ हस्ताने केलं जाईल या मॅच टॉस. मान्यवरांना विनंती करतोय आपण कॉइन स्पिन करायचंय. हेड असं आलाय आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय टीमने आणि विनंती करतो या आणि मान्यवरांना विनंती करतो पण व्यासपीठावरती सण पण जास्त काही विचार नाही. टॉस जिंकलाय डिसिजन काय असेल. बॉल फर्स्ट. बॉलिंग करतायत. या ठिकाणी मॅच मैदानामध्ये चालू आहे. कसं वाटते एकंदरीत थोडेसे बोलण्याच्या तयारीमध्ये नाही आहेत तर मग शुभेच्छा तिथे आपला सामन्याकरता जय हनुमान गावठे संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती आपण या. जर टॉस तर जिंकलेला नाहीये पण जर जिंकला असतं तर डिसिजन काय घेतलं असतं. बॅटिंगच घेतली असती. आता बॅटिंगच झाली आहे. मना स्ट्रॅटेजी ती चांगली रचणार आहे. कुठल्या प्रकारचा माइंडसेट असेल फलंदाजाच्या माध्यमातून बॅटिंग पहिली करायची आहे. कसं माहिती आहे का, थोडा आमचे 2-3 प्लेयर शॉर्ट आहेत पण जे आले आहेत ते आहेत चांगले प्लेयर. शुभेच्छा असतील आपल्या सामन्याकरता आणि त्याचबरोबर चांगला खेळ करा अशी अपेक्षा असेल. त्याचबरोबर वळूयात आपल्यासोबत आता जुळले जातील. स्टेट युन विथ अस. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. क्रिकेटचा दैत्यविमान 16 सिल्वर स्टार चषक 2026. हॅलो. फलशिष्ट मार्ग असतं या ठिकाणी जिंकण्याकरता. 35 धावाचं आव्हान आहे ते 18 चेंडूमध्ये. बघूया पहिला चेंडू. जोरदार फटका या चेंडू या ठिकाणी बघूया. चेंडू झेलण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि या ठिकाणी सुरेख झेल आणि पहिला हादरा बसतो तो म्हणजे साईनाथ अर्नाथ संघाला पहिला विकेट. डीजे कमॉन.
धन्यवाद डीजे. आणि पुढील फलंदाज आपण पाहतो नेस्टार. सुरेख गोलंदाजी आपण पाहिली ती म्हणजे राजेश यांच्याकडून. आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. सुरेख झेल सुद्धा घेतलेला आहे या ठिकाणी. आणि जिंकण्याकरता 35 धावाचं आव्हान आहे ते म्हणजे 17 चेंडूमध्ये. पहिलं षटक मार्गस्थ या ठिकाणी. पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक. बघूया आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सर्वांचं सहर्ष स्वागत हा 2026चा महासंग्राम. बघूया पुढील चेंडू. या ठिकाणी जोरदारपणे मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी. एकही धावणे अजूनपर्यंत जिंकण्याकरता 35 धावाचं आव्हान आहे ते अजूनपर्यंत 16 चेंडूमध्ये. उर्वरित 2 चेंडू झाले. निर्धाव चेंडू, एक गडी बाद. प्रमोदसारखा मोठा बलाढ्य खेळाडू हा बाद झालेला आहे. आता नेस्टर बघू आपल्या बॅटमधून कितपर्यंत धाव मारू शकतो. जोरदार फटका या ठिकाणी उंचावर. आणि धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 वर. उर्वरित 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनपर्यंत 3 खेळ बाकी आहे. बघूया पहिला षटक मार्ग असते या ठिकाणी. बघूया पुढील चेंडू. या ठिकाणी पुन्हा जोरदार फटक्याचा मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी चेंडू निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण राजेश यांची. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 वर. 4 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला षटक मार्ग असते या ठिकाणी. पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक. बघूया पुढील चेंडू. या ठिकाणी जोरदार चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू आकाशामध्ये. त्या ठिकाणी खेळाडू बघूया. या ठिकाणी सुरेख पुन्हा झेल आणि पुन्हा गडी बाद. पुन्हा हादरा बसतो तो म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाला. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 6 वर. 2 गडी बाद झाले ते म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाचे. बघूया पुढील फलंदाज अब्रम. बघूया सुनील गोलंदाजी पाहतो आपण राजेश यांच्याकडून. 2 गडी बाद केले. 2 चेंडू निर्धाव आणि त्यांना एक नेस्टर यांनी एक षटकार ठोकलेला आहे तो म्हणजे 30 धावसंख्या ते म्हणजे 6 वर. तब्बल धावसंख्या 6. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू. पहिलं षटक जुनी मार्गस्थ आहे या ठिकाणी. बघूया पुढील चेंडू. प्रयत्न चेंडू आकाशामध्ये या ठिकाणी. आणि या ठिकाणी झेल धरतील दान. झेल सुटलेला या ठिकाणी. आणि या ठिकाणी खेळाडू चुका करतो. या ठिकाणी 2 धावा समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर. हातामध्ये कॅरी कॅच होती आणि या ठिकाणी हा झेल सुटलेला आहे. आणि 2 गडीच्या बाद आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर. सर्व आलेल्या पाहुण्यांचा आणि तसेच प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहतो 2026चा हा महासंग्राम क्रिकेटच्या मैदानात. आणि बघूया अर्नाळा गाव म्हटलं तर खूपच सुंदर या ठिकाणी. भरपूर या ठिकाणी पर्यटनसुद्धा येतात पाहण्यासाठी हा अर्नाळा गावासाठी. आपण पाण्याच्या मध्ये किल्ला पाहतो या अर्नाळा गावामध्ये. आणि या ठिकाणी खूपच लांबून लांबून म्हणजे मुंबईवरून सुद्धा या ठिकाणी पर्यटक सातत्याने येत असतात. आणि या ठिकाणी रिसॉर्टची खूपच या ठिकाणी मजा लुटण्यासाठी येतात. आणि धावसंख्या तब्बल ती म्हणजे आता पोहोचली ती म्हणजे 8 वर. उर्वरित 2 गडी बाद झालेल्या या ठिकाणी. दुसरे षटक मार्गस्थ. बघूया भावेश. पुढील गोलंदाज भावेश.
बघूया स्ट्राईक लाईट डिनॉल अजूनही एकही बॉल खेळलेला नाही. स्टार्टिंग पासून आलेला हा खेळाडू डिनॉल. बघूया धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 27 धावाचं आव्हान. 27 बघूया 12 चेंडूमध्ये 27 धावाचं आव्हान ते म्हणजे साईनाथ अर्नाला संघाला. डावखुरा फळांचा डिनॉल. बघूया पुढील चेंडू दुसरं षटक मार्क असते या ठिकाणी. 12 चेंडूमध्ये 27 धावाचं आव्हान आहे ते म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाला. या ठिकाणी स्लो डिलिव्हरीचा स्पिनर आपण पाहतो या ठिकाणी भावेश आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 8 वर अजूनपर्यंत. अजूनही जिंकण्याकरता 11 चेंडू म्हणजे 27 धावाचं आव्हान ते म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाला. बघूया डिनॉल आपल्या बॅटमधून कितपर्यंत धावा मारतो, आपल्या संघाने विजयी नेतो की नाही हे आपल्या संघाकरता. बघूया पुढील चेंडू पुन्हा त्या चेंडू मारा प्रयत्न या ठिकाणी. पुन्हा निर्धाव चेंडू या ठिकाणी. पुन्हा सुरेख चेंडू पाहतो आपण भावेशच्या गोलंदाजीमधून. धावसंख्या अजूनपर्यंत 8 वर थांबली आहे. बघूया कोणाची लावते वाट. या ठिकाणी बॅटची थोडी एज गेली या ठिकाणी. सूर्य क्षेत्रक्षण एका धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 9 वर. सूर्य गोलंदाजी सुद्धा आपण पाहतो भावेश यांच्याकडून. सलग 2 चेंडू निर्धाव आणि एकेरी धाव. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 9 वर. 3 चेंडूचा खेळ झाला अजूनपर्यंत आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 26 धावाचं आव्हान आहे ते म्हणजे अर्नाळा संघाला. बघूया आणि फलंदाज पाहतो आपण अब्रम. पुढील चेंडू अब्रम या ठिकाणी स्लो डिलिव्हरी. सुरेख चेंडू या ठिकाणी. पुन्हा निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण भावेशची आणि एक पुन्हा निर्धाव चेंडू आणि धावसंख्या तब्बल ती मध्ये अजूनही थांबली ती म्हणजे 9 वर. अजूनही आता उर्वरित 8 चेंडू खेळण्याचा बाकी आहे अजूनपर्यंत. जिंकण्याकरता अजूनपर्यंत 26 धावाचं आव्हान आहे ते म्हणजे अब्रम याला चेंडू निर्धाव केलेला आहे तो म्हणजे. सुरेख गोलंदाजी पाहतो भावेशच्या मधून. धावसंख्या अजूनपर्यंत 9 वर. अजूनही 8 चेंडूमध्ये 26 धावाचे आव्हान ते म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाला. बघूया पुढील चेंडू सूर्य उंचावटोला या ठिकाणी आणि हा खणखणी षटकार. धावसंख्या तब्बल ती म्हणजे पोचली डायरेक्ट ती म्हणजे 15 वर. डीजे कमॉन. धन्यवाद डीजे. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी अजून 20 धावाचं आव्हान. या ठिकाणी मोठा एक षटकार पाहण्यास मिळाला त्या म्हणजे आपल्या अब्रमच्या बॅटमधून. सुरेख फलंदाजी पाहतो अब्रमच्या बॅटमधून. पुढील चेंडू आणि या ठिकाणी शॉर्ट पीस चेंडू या ठिकाणी बॅटची एज आणि पाठमध्ये चेंडू या ठिकाणी सुरेख क्षेत्रक्षण आणि 3 धावा समाधान. धावसंख्या तब्बल 3 ने सर तब्बल 3 म्हणजे 18.
आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्याकरता 17 धावाचं आव्हान ते म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाला. बघूया पुढील गोलंदाज कोण असणार. आणि या ठिकाणी अब्रमनी सुद्धा सुरेख षटकार मारून आणि आणि जिंकण्याकरता 17 धावाचं आव्हान ते म्हणजे 6 चेंडूमध्ये. पुढील गोलंदाज सिद्धेश. शेवटचं षटक आणि 6 चेंडूमध्ये 17 धावाची आवश्यकता ते म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाला. आणि फलंदाज पाहतो आपण तो म्हणजे अब्रम. बघूया पहिला चेंडू, शेवटचं षटक, 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, 17 धावाची आवश्यकता आहे. फलंदाज आहे अब्राम, नॉन स्ट्राईकला येतो नेक्स्ट डिनॉल. या ठिकाणी सुरेख चेंडू स्लिडर, या ठिकाणी निर्धाव चेंडू आणि पंचाचा बोर्ड आकाशामध्ये गडी बाद, धावचुरे गडी बाद होतो आणि डिनॉल हा मोठा हादरा बसतो संघाला. डीजे कमा धावचुरीमध्ये गडी बाद झाला डिनॉल. एक धन्यवाद डीजे. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 18 आणि जिंकण्याकरता 5 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. आता 17 आणि बघूया कोणा खतरा आहे. आणि फलंदाज आहे तो अब्राम आणि आणि पुढील बॅट्समॅन आहे तो फ्रेझल. या ठिकाणी पुन्हा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहतो आपण सिद्धेशी. निर्धाव चेंडू. आता उर्वरित 4 चेंडूमध्ये 17 धावाची आवश्यकता ते म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाला. बघूया पुढील चेंडू, जोरदार फटक्याच्या दिशेने प्रयत्न मारण्याच्या दिशेने या ठिकाणी सुंदर क्षेत्रक्षण आणि या ठिकाणी एका धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 19 आता 3 चेंडूमध्ये 16 धावाची आवश्यकता ते म्हणजे साईनाथ अर्नाळा संघाला. बघा डावखोरा फलंदाज फ्रीझल हा फलंदाज पाहतो आपण. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण सिद्धेश यांनी केलेले आहे. एकही मोठा धावसंख्या दिलेली नाही आणि सुरेख गोलंदाजी सिद्धेश यांच्याकडून. धावसंख्या तब्बल ती म्हणजे अजूनही पोहोचलेली आहे ती 19 आता 3 चेंडूमध्ये 16 रनची आवश्यकता आहे ते आहे साईनाथ अर्नाळा संघाला. बघूया 3 चेंडूमध्ये मोठे फटके पाहण्यास मिळतात की आपल्या संघासाठी हा फ्रेझर जिंकू शकतो का आपला संघ. बघूया पुढील चेंडू. या ठिकाणी सुरेख चेंडू सुद्धा टाकलेला या ठिकाणी एक मिडल चेंडू या ठिकाणी कार्पेट दिशेने सुंदर क्षेत्रक्षण, एका धाव समाधान. धावसंख्या तब्बल ती म्हणजे 20 आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्याकरता 15 रनची आवश्यकता. बघूया पुढील चेंडू. धावसंख्या 15 जिंकण्याकरता 14 फटका. हा आलाय दणदणी षटकार. बघूया आता एका चेंडूचा खेळ बाकी या ठिकाणी. धावसंख्या तब्बल ती पोहोचली ती म्हणजे 26.
धन्यवाद डीजे. बघूया आता एका चेंडूमध्ये नवराची आवश्यकता या ठिकाणी. जर एखादा खराब चेंडू जर आला तर खूपच वातावरण काही चेंज होऊ शकतं या ठिकाणी मॅचचं. या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचे प्रयत्न या ठिकाणी चेंडू आकाशामध्ये आणि या ठिकाणी सनीदेव कृपा आगाशी हा संघ विजय झाला. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि हरल्या संघाचं कौतुक. हॅलो. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे राजेश आपण या मॅन ऑफ द मॅच ज्याने गोलंदाजी करत असताना 2 विकेट प्राप्त केले तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. राजेश आपण या लवकर. आणि आपल्या व्यासपीठावरती गावचे सरपंच आदरणीय विजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच जे पुरस्कार. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू 12व्या